नमस्कार. या ठिकाणी ही जी कविता आहे या कवितेचं शीर्षक आहे ढोकबाबांचा विरह. तर पहा, मी कविता लिहिलेली पहा. रामायणातील प्रसंगाचा बारकावा, रामायणातील प्रसंगाचा बारकावा, तो फक्त ढोक बाबांनीच सांगावा. ज्ञानाचा अगाध अभ्यासू वृत्तीचा, ज्ञानाचा अगाध अभ्यासू वृत्तीचा, दृष्टांत विश्लेषण त्यांनीच मांडावा. रामायणातील प्रसंगाचा बारकावा, तो फक्त ढोक बाबांनीच सांगावा. आठवावी रामायणातील त्यांनी ती अचूक नावे, आठवावी रामायणातील त्यांनी ती अचूक नावे, मर्म काही समजावी त्यांना ती नाचूक ठावे. चेहऱ्यावरचा हाव भाव नयनी अश्रू ओघळावे, विषय फक्त आईचाच असावा मनोभावे, विषय फक्त आईचाच असावा मनोभावे. लेक सासरी जातानाचा प्रसंग त्यांना आठवावा, लेक सासरी जातानाचा प्रसंग त्यांना आठवावा. बाबांच्या डोळ्यातील हळुवारता ती दिसावा, अश्रूंच्या थेंबातील द्रव ओझरता खाली पडावा. शांत शीतल मुद्रा त्यांची नयनी बसावा, शांत शीतल मुद्रा त्यांची नयनी बसावा. रामायणातील प्रसंगाचा बारकावा, तो फक्त ढोक बाबांनीच सांगावा. बाबांचं परिवारावर प्रेम करण्याचा मार्ग वेगळा, बाबांचं परिवारावर प्रेम करण्याचा मार्ग वेगळा. जसा पाषाणातून ओघळण्याचा पाण्याचा थेंब आगळा, कधी कौतुकाची थाप तर कधी शाल गळा. नजरेची त्यांची उघड झाप मंद मंद जळा, नजरेची त्यांची उघड झाप मंद मंद जळा. रामायणातील प्रसंगाचा बारकावा. शेवटी बाबांचा प्रवास सुरू होतो नागपूरच्या दिशेने, शेवटी बाबांचा प्रवास सुरू होतो नागपूरच्या दिशेने. नजर सारखी आमची कावरी बावरी त्या विरहाने, नजर सारखी कावरी बावरी आमची त्या विरहाने. पुन्हा कधी येशील रे राघवा काही अंतराने, सुगंधी फुलांचा सडा मी टाकील त्या रस्त्याने, सुगंधी फुलांचा सडा मी टाकील त्या रस्त्याने. रामायणातील प्रसंगाचा बारकावा, तो फक्त ढोक बाबांनीच सांगावा, तो फक्त ढोक बाबांनीच सांगावा. रामायणातील प्रसंगाचा बारकावा. धन्यवाद. या ठिकाणी ज्यावेळेला ढोकबाबांची कथा आमच्या निगोजमध्ये झाली त्यावेळेला ढोकबाबांचं विरह ही कविता मला अशी सुचली की ज्यावेळेला आम्ही कथा झाल्यानंतर ढोकबाबांना आम्ही त्यांना नागपूरच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला त्यावेळेला ही कविता मला सुचली आणि म्हणून या कवितेचं शीर्षक दिलं आहे मी ढोकबाबांचा विरह. तर तुम्हा सर्वांना ही जर कविता आवडली तर नक्कीच दिलबहार चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.